नमस्कार मित्रांनो, करंट अफेअर्स टुडे 26 या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. चला तर मग आजचा पहिला प्रश्न पाहूया. अलीकडे 2026चा कार्लफोर्ड पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर याचं योग्य आन्सर आहे वीरभद्रन रामनाथन. भारतीय वंशाचे जलवायू वैज्ञानिक वीरभद्रन रामनाथन यांनी प्रतिष्ठित 2026 कार्लफोर्ड पुरस्कार जिंकलेला आहे. आणि हा पुरस्कार भूविज्ञान क्षेत्रातील अत्यंत मानाचा मानला जातो आणि त्याला भूविज्ञानातील नोबेल पुरस्कार असे देखील संबोधले जाते. वीरभद्रन रामनाथन यांनी क्लोरोफ्लोरोकार्बन आणि इतर हरितगृह वायूंचा हवामानावर होणाऱ्या परिणामांबाबत महत्त्वपूर्ण संशोधन केलेले आहे. त्यांनी सिद्ध केले की CFS वायू प्रचंड प्रमाणात उष्णता शोषून घेतात. त्यांच्या संशोधनानुसार CFSचा एक अणू कार्बन डायऑक्साईडपेक्षा हजारो पट अधिक पृथ्वीचे तापमान वाढवू शकतो. या वैज्ञानिक पुराव्यामुळे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल तयार होण्यासाठी मोठी मदत झाली, ज्या अंतर्गत CFC वायूंचे टप्प्याटप्प्याने निर्मूलन करण्यात आले. कार्लफोर्ड पुरस्कार याची स्थापना कधी झाली तर 1980 रोजी आणि याचे संस्थापक कोण आहेत तर होल्गर कार्लफोर्ड आणि अन्ना ग्रेटा कार्लफोर्ड. पहिले पुरस्कार विजेते कोण आहेत? 1982ला झाले होते व्लादिमीर आर्नोल्ड आणि लुई निरेनबर्ग. आणि पहिली महिला पुरस्कार विजेती कोण आहे तर ऑड्रिया घेज. असेच काही महत्त्वाचे पुरस्कार बघूयात करंट अफेअर्सचे. तर कॅटन आर मिलर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर सोनाली घोष, आणि या भारताच्या पहिल्या महिला आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. शस्त्र रामानुजन पुरस्कार 2025 हा अलेक्झांडर स्मिथ यांना मिळालेला आहे, ते अमेरिकेचे आहेत. बिझनेस लाईन चेंज मेकर पुरस्कार 2025 हा DRDOला मिळालेला आहे. युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम ही यंग चॅम्पियन्स ऑफ द इयर पुरस्कार 2025 ही जिनाली मोदी यांना मिळालेला आहे. PV सिंधू, PV नरसिंह राव स्मृती पुरस्कार हा डॉक्टर मनमोहन सिंग यांना मरणोत्तर मिळालेला आहे. कॅमल आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2025 हा युनुस अहमद यांना मिळालेला आहे. 43वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 हा नितीन गडकरी यांना मिळालेला आहे. ललित कला अकादमी पुरस्कार 2025 हा प्रेमचंद पुखारांबन यांना मिळालेला आहे. इक्वेटर पुरस्कार 2025 हा बीबी फातिमा महिला स्वयंसहायता गट यासाठी मिळालेला आहे. GP बिर्ला मेमोरियल पुरस्कार 2025 हा डॉक्टर V नारायण यांना मिळालेला आहे. इस्रोचे प्रमुख आहेत हे. पेन ट्रान्सलेट पुरस्कार 2025 हा गीतांजली श्री यांना मिळालेला आहे. तर याची कशासाठी मिळाला आहे तर ह्यांची कादंबरी वेअर द एलिफंट्स लिव्ह हिअर यासाठी. आणि याचा इंग्रजीमध्ये अनुवाद कोणी केलेला आहे तर डेझी रॉकवेल. आणि संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार 2025 हा वर्षा देशपांडे यांना मिळालेला आहे. या महाराष्ट्राचे आहेत. तर हे महत्त्वाचे पुरस्कार देखील लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. अलीकडे कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पायलो AI लॉन्च केले आहे? तर याचं योग्य आन्सर आहे आंध्र प्रदेश. तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी अलीकडे पायलो AI हे ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे. हे एक AI आधारित अकाउंटिंग ॲप्लिकेशन असून लघु व्यवसाय मालकांना बिलिंग, अकाउंटिंग आणि वही खाता व्यवस्थापन करण्यासाठी मदत करण्यासाठी डिझाईन करण्यात आलेले आहे. आणि या ॲपसाठी कोणत्याही तांत्रिक ज्ञानाची गरज नाही, फक्त बोलून काम करता येते. म्हणजेच एक आवाज आधारित व्हॉइस बेस्ड AI अकाउंटिंग ॲप्लिकेशन आहे. म्हणजे आपण व्हॉइसमध्ये बोलणार आणि ते तिथे बिलिंग वगैरे किंवा आपलं जे काही आहे ते बिलिंग, अकाउंटिंग ते सर्व तिथे ते करून देणार आपल्याला. तर सध्या हे ॲप इंग्रजी, तेलुगू, कन्नड आणि हिंदी या भाषांमध्ये समर्थित आहे. तर लक्षात ठेवा. AI रिलेटेड प्रश्न आहे तर AI संबंधित काही करंट अफेअर्सचे प्रश्न पाहूया. तर ChatGPTचे निर्माते OpenAI हे 2025च्या अखेरीस नवी दिल्लीमध्ये भारतातील पहिले कार्यालय सुरू करणार आहे. मलेशियाचे राईट बँक लॉन्च केला आहे, जो जगातील पहिला AI चलित बँक आहे. भारत हा ग्लोबल हेल्थ AI ग्लोबल रेग्युलेटरी नेटवर्कमध्ये सहभागी झाला आहे. याचं मुख्यालय कुठे आहे तर जेनेवा, स्वित्झर्लंड येथे. भ्रष्टाचाराशी लढा देण्यासाठी AI मंत्री द्यायला नियुक्त करणारा जगातील पहिला देश कोणता ठरला तर अल्बेनिया. काम काय करणार आहे तर सरकारी सार्वजनिक खरेदी आणि याचे खरेदी व्यवस्थापन. डायलाचा अर्थ आहे सूर्य. ग्लोबल AI वायब्रन्सी इंडेक्स 2024मध्ये तिसरा क्रमांक कोणाचा आला तर अमेरिकेचा.
महाराष्ट्र राज्याने मायक्रोसॉफ्टसोबत भागीदारी करून महाक्राईम OS AI लॉन्च केले आहे. हे भारताचे पहिले AI आधारित सायबर गुन्हे तपासणी प्लॅटफॉर्म आहे. ग्लोबल AI शो 2025 हा कुठे झाला तर अबुधाबी UAE इथे. तसेच इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 हा कुठे होणार आहे तर नवी दिल्ली येथे फेब्रुवारीमध्ये होणार आहे, म्हणजे आत्ताच या महिन्यातच होणार आहे. भारताचे पहिले AI पॉवर्ड अँटी ड्रोन पेट्रोल वाहन कोणते आहे तर इंद्रजाल. आणि भारताची पहिली AI इंडस्ट्री असोसिएशन याचे पहिले अध्यक्ष कोण आहेत तर विजय कलंत्री आणि याचे मुख्यालय आहे मुंबई येथे. IIT दिल्ली येथील शास्त्रज्ञांनी आयला म्हणजेच आर्टिफिशियली इंटेलिजंट लॅब असिस्टंट या नावाची AI प्रणाली विकसित केली आहे. आणि ही प्रणाली फक्त संगणकावर काम करणारी नसून वैज्ञानिक प्रयोग स्वतः समजून घेणे, चालवणे आणि त्याचे निष्कर्ष विश्लेषित करणे देखील आहे. AIचे जनक कोण आहे हा देखील स्टॅटिक प्रश्न एक्झामला विचारलेला होता. तर AIचे जनक आहेत जॉन मॅकार्थी. आणि AIचे गॉडफादर कोण आहेत तर जिओफ्री हिंटन. हे महत्त्वाचे प्रश्न आहेत, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. तर थायपुसम महोत्सव 2026 कोठे साजरा करण्यात आला तर याचं योग्य आन्सर आहे तामिळनाडू. थायपुसम 2026 हा भगवान मुर्गन यांना समर्पित एक प्रमुख तमिळ हिंदू सण आहे. हा सण 1 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आला. कुठे तर तामिळनाडू येथे. आणि कोणाला समर्पित आहे हा तर भगवान मुर्गन म्हणजेच कार्तिकेय, माता पार्वतीचे पुत्र. या प्रसंगी भक्त जे नृत्य करतात त्याला कावडी अट्टम असे म्हणतात. हा पवित्र सण वाईटावर चांगल्याचा विजयाचा उत्सव साजरा करतो. विशेषतः त्या दिवसाची आठवण म्हणून हा सण पाळला जातो जेव्हा देवी पार्वतीने भगवान मुर्गनांना राक्षस सौरापद्मनाचा वध करण्यासाठी दिव्य वेल प्रदान केले होते. तर हे लक्षात ठेवा. असेच काही महत्त्वाचे फेस्टिवल्स आपण पाहूया. जद्यास्वामी उत्सव तामिळनाडू येथे साजरा करतात. पर्पल फेस्ट 2025 हा तिसरं संस्करण होतं. हे नवी दिल्ली येथे साजरा केले. याचे उद्घाटन कोणी केले तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी. शिमगो उत्सव हा गोवा येथे साजरा करतात. 15 दिवस चालतो हा. भारत रंग महोत्सव 2025 हा नवी दिल्ली येथे साजरा केला. थायपुसम महोत्सव बघितला आपण, तामिळनाडू येथे साजरा करतात. खुबानी ब्लॉसम फेस्टिवल लडाख येथे साजरा करतात. चेरी ब्लॉसम फेस्टिवल मेघालय येथे साजरा करतात. विशू सण हा केरळ येथे साजरा करतात. राष्ट्रीय आदिवासी युवा महोत्सव 2025 हा मिझोराममध्ये केला. माधवपूर मेळा पोरबंदर गुजरात येथे साजरा करतात. सरुवल महोत्सव झारखंड येथे. जात्रा उत्सव त्रिपुरा. गारिया पूजा त्रिपुरा. शूरपुरम उत्सव हा केरळ येथे. आणि खीर भवानी मेळा जम्मू काश्मीर येथे साजरा करतात. आणि राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव 2025 हा उत्तराखंड येथे साजरा करतात. तर हे लेटेस्ट महत्त्वाचे महोत्सव आहेत, ते लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. तर खंजर अभ्यास 2026 कोठे आयोजित करण्यात आलेला आहे तर याचं योग्य आन्सर आहे आसाम. तर खंजर अभ्यास 2026 याची 13वी एडिशन होती. हा 4 ते 17 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. आणि याच्यामध्ये भागीदारी कोण आहे तर याच्यामध्ये सहभाग कोणी घेतला आहे तर किर्गिस्तान. म्हणजे भारत आणि किर्गिस्तानमध्ये हा खंजर अभ्यास होणार आहे. कुठे तर आसाममध्ये देखील कुठे तर मिसामारी येते. आणि याची सुरुवात कधीपासून झालेली ह्या अभ्यासाला तर पहिल्यांदा हा अभ्यास 2011 रोजीपासून सुरुवात केलेली आहे. तर लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. तर प्रो रेसलिंग लीग 2026चे विजेते कोण ठरले आहे तर याचं योग्य आन्सर आहे हरियाणा थंडर्स. तर प्रो रेसलिंग लीग 2026 याची 5वी आवृत्ती होती. ही 11 जानेवारी ते 1 फेब्रुवारीपर्यंत हा चालला. अंतिम सामना हा नोएडा इंडोर स्टेडियम येथे झाला. आणि विजेता आपण बघितली हरियाणा थंडर्स ठरले. आणि रनरअप कोण ठरले तर दिल्ली दंगल वॉरियर्स. आणि जर वैयक्तिक पुरस्कार बोलाल तर प्लेयर ऑफ द मॅच हा मिळाला नेहा सांगवान यांना. आणि फायटर ऑफ द मॅच मिळाला रौनक यांना. हे दिल्ली दंगल वॉरियर्सचे आहेत. तर रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया याची स्थापना कधी झाली तर 1937 रोजी. आणि याचे मुख्यालय कुठे आहे तर नवी दिल्ली येथे. आणि अध्यक्ष आहेत संजय सिंग. तर प्रो रेसलिंग लीगचे पहिले विजेतेपद कोणाला मिळालेले आहे तर 2015 मध्ये मुंबई गरुडा यांना मिळालेले.
आणि बाकी तुम्ही बघू शकता. आणि 2026चा आता लेटेस्टमध्ये बघितलं आपण हरियाणा थंडर्स यांना मिळालेलं आहे. तर हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. CSIR राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे नवीन प्रादेशिक केंद्र कुठे सुरू झाले? तर याचं योग्य आन्सर आहे विशाखापट्टणम. CSIR NIO म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशिनोग्राफी स्थापना कधी झाली? तर 1 जानेवारी 1966 रोजी. याचे मुख्यालय कुठे आहे? तर गोवा येथे. ही संस्था समुद्र विज्ञान आणि त्या संबंधित क्षेत्रावर संशोधन करणे हे काम करते. आणि हे अलीकडे केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी CSIR NIOच्या नव्या तटाधारित प्रादेशिक केंद्राचे उद्घाटन देखील केले आहे. आणि हे सर्व केंद्राचे ठिकाण आहे विशाखापट्टणम. याचं उद्दिष्ट काय आहे? तर बंगालच्या उपसागरातील समुद्री संस्थानांचा म्हणजेच तेल, वायू, खनिजे यांचा शोध घेणे. तर CSIR म्हणजेच काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च ह्याची स्थापना कधी झाली आहे? तर 1942मध्ये. आणि ह्याचे हेड कोण असतात? तर पंतप्रधान असतात. आणि आताचे पंतप्रधान आपले कोण आहेत? तर नरेंद्र मोदी. आणि याचे महानिदेशक कोण आहेत? तर नालाथंबी कैलास-एल्वी. आणि डॉक्टर शांती स्वरूप भटनागर हे वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेचे संस्थापक संचालक होते. आणि भारतात औद्योगिकरण आणि संशोधनाला चालना देण्यासाठी त्यांनी 12 प्रमुख राष्ट्रीय प्रयोगशाळांची स्थापना केली. त्यामुळे त्यांना हा भारतीय संशोधनाच्या प्रयोगशाळेचे जनक असे संबोधले जाते. त्यांना 1954मध्ये पद्मभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले. CSIR कडून शांती स्वरूप भटनागर पुरस्कार म्हणून दिला जातो. हा पुरस्कार CSIRचे पहिले संचालक डॉक्टर शांती स्वरूप भटनागर यांच्या नावावर ठेवण्यात आले. आणि हे पहिले पुरस्कार विजेते कोण ठरले? तर करीमनिकम श्रीनिवास कृष्णन. तर हे लक्षात ठेवा. तर देशातल्या पहिल्या CSIR मेगा इनोव्हेशन कॉम्प्लेक्सचे उद्घाटन कुठे झाले? तर मुंबई येथे. CSIR ही भारताची एक प्रमुख संशोधन व विकास संस्था आहे. ही संस्था विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. भारतात CSIRच्या 37 प्रयोगशाळा संस्था आहेत. राष्ट्रीय पर्यावरण मानक प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले आहे. ठिकाण कुठे केले? तर ते CSIR NPL दिल्ली येथे. ही प्रयोगशाळा जगातील दुसरी आणि आशियातील पहिली आहे. तर हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. भारताचा पहिला राष्ट्रीय ड्रोन UAV याची चाचणी व नवोन्मेष गलियारा कोठे उभारला जाणार आहे? तर याचं योग्य आन्सर आहे ओडिसा. तर ओडिसामधील रंगेलुडा विमानतळावर भारताचा पहिला UAV ड्रोन चाचणी व नवोन्क्रम कॉरिडॉर स्थापना केले जाणार आहे. म्हणजे येथे ड्रोन्सची प्रत्यक्ष चाचणी केली जाणार आहे. आणि सध्या हैदराबादच्या बेगनपेट विमानतळावर सुरू असलेल्या विंग्स इंडिया 2026 या दरम्यान हा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा निर्णय घेण्यात आला की ड्रोनची चाचणी बंद जागांमध्ये न करता प्रत्यक्ष परिस्थितीत मोकळ्या वातावरणात केली जावी. त्यामुळे ह्या उद्देशासाठी ओडिशातील रंगेलुंडा विमानतळाची निवड करण्यात आलेली आहे. तर हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. 2026 आशियाई रायफल व पिस्तूल शूटिंग चॅम्पियनशिप कोठे आयोजित होत आहे? तर याचं योग्य आन्सर आहे डॉक्टर करणी सिंग शूटिंग रेंज. पुढील प्रश्न पाहूया. डिसेंबर 2025मध्ये भारताच्या नवीनीकरणीय ऊर्जा क्षमतेत सर्वाधिक योगदान देणारे राज्य कोणते आहे? तर याचं योग्य आन्सर आहे गुजरात. तर डिसेंबर 2025पर्यंत गुजरात राज्य हा 45.583 गिगावॉट स्थापित नवीनीकरणीय ऊर्जा क्षमतेसह देशात प्रथम क्रमांकावर आहे. ही क्षमता देशाच्या एकूण राष्ट्रीय ऊर्जा क्षमतेची 16.50% इतकी आहे. गुजरातच्या खवडा येथे जगातील सर्वात मोठा नवीनीकरणीय ऊर्जा पार्क उभारण्यात येत आहे. नवीनीकरणीय ऊर्जेच्या क्षेत्रात पवन ऊर्जेत गुजरात प्रथम क्रमांकावर आहे. आणि सौर ऊर्जेत गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. असेच काही एनर्जी संबंधित आपण प्रश्न रिवाईज करूया. तर पूर्वोत्तर भारतातील पहिली भूतापीय उत्पादन विहीर कुठे आहे? तर अरुणाचल प्रदेश. ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2025 हा जागतिक आर्थिक मंचद्वारे दिला जातो. आणि भारताचा नंबर काय आहे त्याच्यामध्ये आलेला? तर 71वा. आणि प्रथम क्रमांकावर कोण आहे? स्वीडन.
15 गिगावॉटपेक्षा अधिक अक्षय ऊर्जा संचालित करणारी भारतातील पहिली कंपनी कोणती आहे? तर अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. देशातील पहिले पूर्णतः स्वदेशी विकसित 50 किलोवॉट भूतापीय ऊर्जा प्रकल्प कुठे आहे? तर अरुणाचल प्रदेशमधील तवांग जिल्ह्यामध्ये. आणि अक्षय ऊर्जा दिवस हा आपण कधी साजरा करतो? तर 20 ऑगस्ट रोजी. आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिवस हा 26 जानेवारी रोजी सेलिब्रेट करतो. ती अक्षय ऊर्जा दिवस हा दरवर्षी 20 ऑगस्टला असतो. राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस दरवर्षी 14 डिसेंबरला साजरा करतात. तर हे महत्त्वाचे डेज आहेत ऊर्जा संबंधित, ते लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. हायड्रोजनवर चालणाऱ्या बसांचा वापर करणारे भारतातील पहिले विमानतळ कोणते? तर याचा योग्य आन्सर आहे कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ. तर कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवाशांच्या वाहतुकांसाठी हायड्रोजनवर चालणाऱ्या बसेस सुरू करणारा भारतातील पहिला विमानतळ ठरणार आहे. यासाठी कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि केरळ हायड्रोजन व्हॅली इनोव्हेशन क्लस्टर फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. या करारांतर्गत 12 महिन्यांच्या आत 3 हायड्रोजन फ्युएल सेल इलेक्ट्रिक बसेस सुरू केल्या जातील. कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ हा जगातील पहिला पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा विमानतळ आहे. भारताच्या पहिल्या बायोमिथेन बसेस याचे निर्माता कोण आहेत? तर टाटा. आणि सर्वप्रथम कुठे सुरू झाले? तर पुणे येथे. आणि भारताची पहिली स्वदेशी विकसित हायड्रोजन इंधन सेल बस कुठे आहे? तर पुणे येथे. आणि याचे निर्माते कोण आहेत? तर CSIR APIT कंपनी. जगातील पहिली हायड्रोजन इंधन सेल बस कुठली आहे? तर जर्मनी. तर हे देखील महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, ते लक्षात ठेवा. बाकी आजचा करंट अफेअरचा सेशन इथेच संपतो. कमेंट करून नक्की सांगा सेशन कसा वाटला. आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सपोर्ट करा. थँक्यू.